सर्वांना रामकृष्ण हरी. मित्रांनो, देवालयावर कळसानंतर ध्वज का बसवला जातो? काल परवाच आपण पाहिलं की राम मंदिराच्या कळसावर ध्वज बसवण्यात आला. तर त्या पाठीमागं शास्त्रीय कारण असं आहे की कलशस्तु शिरोदेयम ध्वजाकेशः प्रकीर्तितः या शास्त्रोक्तीप्रमाणे कळस हा मंदिराचा किंवा देवाचा शिर जरी म्हटलं तरी त्यावर ध्वज बसवणं म्हणजे देवतेला केशालंकार पूर्ण करणं. म्हणजे कळस हा देवतेचा किंवा मंदिराचा शिर म्हटलं तर त्याचे केस म्हणजे त्यावर चढवणारा ध्वज आणि जे त्या देवालयाला पूर्णत्व प्रदान करतात. ध्वज हा देवत्व, विजय, भक्ती यांचे प्रतीक आहे. तो देवालयातील देवतेची उपस्थिती दर्शवतो व दूरवरून त्या मंदिराची ओळख पटवून देतो. त्याच्यामुळं कुठल्याही देवालयावर कळसाच्या वर ध्वज बसवण्याचा विधिवत प्रक्रियेनं पार पाडला जातो.